काश्मीर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बर्फाचे डोंगर आणि स्वर्गासारखा निसर्ग. पण आज याच बर्फाच्या खाली एक असं विष लपलंय जे काश्मीरच्या आत्म्यालाच कुरतडून खातंय. तुम्ही कधी ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स या पॉलिसी बद्दल ऐकलंय का? याचा अर्थ होतो भारताला अशा हजारो छोट्या छोट्या जखमा द्यायच्या की भारत त्यातच रक्तबंबाळ होऊन पडेल. पाकिस्तानने गेल्या कित्येक वर्षांपासून हीच पॉलिसी वापरली आहे. त्यांना माहितीये की ते भारताला थेट युद्धात हरवू शकत नाही. 1947, 1965, 1971 आणि कारगिल मध्ये त्यांनी मार खाल्लाय. त्यामुळे आता त्यांनी त्यांच्या युद्धाची पद्धत बदलली आहे. त्यांची ही 1000 कट्स किंवा हजारो जखमांची पॉलिसी आता वेगळ्या लेवलला गेली. आधी त्यांनी काश्मीरमध्ये बंदुका पाठवल्या, अतिरेकी पाठवले, पण आता त्यांनी भारताच्या तरुणांच्या हातात रायफल नाही तर थेट सिरिंज दिली आहे. होय, याला म्हणतात नार्को जिहाद. पाकिस्तानचा सरळ हिशोब आहे, भारताच्या तरुण पिढीला नशेच्या आहारी घालायचं, त्यांना आतून पोकळ करायचं, म्हणजे आपोआपच भारताचं भविष्य अंधारात जाईल. त्यांच्यासाठी काश्मीरचा एखादा तरुण जेव्हा ड्रग्ज घेऊन रस्त्यावर पडतो तेव्हा तो एक पीडित नसून त्यांच्या अघोषित युद्धाचा एक भाग असतो. या पाकिस्तानचा दुतोंडीपणा बघा. हे स्वतःला इस्लामचे रक्षक म्हणून घेतात. इस्लाममध्ये कोणतीही नशा करणं हराम म्हणजेच महापाप मानलं जातं. यांचे मौलवी मस्जिदमध्ये सांगतात की नशा करू नका, पण हेच लोक भारताच्या तरुणांना बर्बाद करण्यासाठी हेरोईन आणि ड्रग्ज विकणं म्हणजेच पुण्याचं काम समजतात. आधी सीमेवरून ट्रकमधून बदामाच्या आणि संत्र्यांच्या पेट्यांमधून ड्रग्ज यायचे. भारताने तो व्यापार बंद केला तर आता हे लोक ड्रोनचा वापर करतायत. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आता धोका फक्त पश्चिमेकडून नाहीये, तर इकडे पूर्वेला बांगलादेशात जी अस्थिरता निर्माण झाली आहे त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने तिथेही हातपाय पसरले. काश्मीरमध्ये आज ड्रग्ज घेणाऱ्यांची संख्या 2000% वाढली आहे. हे आकडे म्हणजे पाकिस्तानने भारताला दिलेल्या त्या जखमा आहेत. पण भारत सरकार आता गप्प बसलेलं नाहीये. आपल्या NIA आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी आता जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. जे ड्रग्ज माफिया आहेत, ज्यांनी या धंद्यातून मोठमोठे महाल बांधले, त्यांची संपत्ती आता सरकार जप्त करते. त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवला जातोय. तुम्हाला काय वाटतं, पाकिस्तानच्या या हायब्रिड वॉरचा भारताने कसा मुकाबला करायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.